दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर खूप महिन्याच्या अंतरांनी आज ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी नागपूरचा दौरा केला. आज नागपूरच्या दौऱ्यात वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या आणि पदाधिकाऱ्यांची त्यांनी भेट घेतली. यावेळेस बीएसपीचे पूर्व अध्यक्ष दिगंबर पलटणकर यांच्या समेत अनेक कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश घेतला. यावेळेस राहुल वानखेडे, विवेक हाळके, राजू लोखंडे, राजेश बोरकर, प्रसेनजित फुसाटे, रवी शेंडे, मुरली मेश्राम, नागेश बुरबुरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळेस बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकारांच्या काही प्रश्नांना उत्तरही दिलीत. आजचा दौरा येणाऱ्या महानगरपालिकेच्या तयारीसाठी आहे का? ते मी काही आढावा घेण्यासाठी आलेलो नाही, तर मी ऑन दी वे आहे मुंबईला. कार्यकर्त्यांना भेटावं, 4 महिने माझी यासाठी कार्यकर्त्यांची भेट झालेली नाही, त्याच्यामुळे मी असणारा भेट घेण्यासाठीच आलेलो आहे. पक्षातले असणारे जे सगळे निर्णय आहेत आता ह्याच्यामध्ये मी अजून ॲक्टिव्हली बाहेर पडलेलो नाही आणि अजून 2-3 महिने तरी ॲक्टिव्हली बाहेर पडणार नाही अशी परिस्थिती आहे. तेव्हा महाराष्ट्राच्या वंचितच्या अध्यक्षा ज्या आहेत रेखाताई ठाकूर आणि त्यांच्याबरोबरची असणारी जी टीम आहे तेच आढावा घेतील आणि तेच निर्णय आणि उद्या कुणाबरोबर राजकीय समझोता करायचा न करायचा हा निर्णय त्यांचाच राहणार आहे. एका दुसऱ्या ठिकाणी प्रचाराला जायची वेळ आली या 2-3 महिन्यामध्ये तर मी त्या ठिकाणी जाईन. मेडिकली एकदा मी इक्विप झालो की मग मी बाहेर पडतो. सध्या महाराष्ट्रात ईडी आणि इतर एजन्सीद्वारा धाड सत्र सुरू आहे. महाराष्ट्रात एजन्सीचा दुरुपयोग होतो आहे असे आपल्याला वाटते का? मी या सगळ्या एजन्सीच्या बाबतीत जे आहे आणि ते आज नाही अगोदरपासून म्हणत असतो की एकदा धाड टाकली की त्याची सगळी माहिती जनतेपुढे आली पाहिजे. लोकांना डिसाईड करू द्या की या नेत्याबरोबर राहायचं की न राहायचं. ज्या एजन्सी आहेत ज्यांनी धाड घातलेली आहे, माझं आता म्हणणं आहे की त्यांच्यावरती बंधन आलं पाहिजे की कायद्याने टाकलेल्या 90 दिवस असेल किंवा अजून ग्रेसफुली 190 दिवस दिलेले आहेत, त्यामध्ये त्यांनी FIR नोंदणी करून चार्जशीट दाखल केली पाहिजे आणि कोर्टापुढे ती असणारी केस चालली पाहिजे. जो कोण अधिकारी हे करणार नाही त्याच्यावरती लूटमारीचा, फसवणुकीचा गुन्हे लावून त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. अधिकाऱ्याला ती 100% सूट देण्यात आलेली आहे, ही पूर्णपणे चुकीची आहे. अधिकाऱ्यांनी अधिकारामध्येच राहून कामकाज करावं. कुठल्याही राजकीय पक्षाचं नेत्याचं बावलं होऊ नये. पण इथे दुर्दैव असं आहे की ज्यांच्यावरती धाडी पडलेल्या आहेत, 2 वर्ष होऊन गेली, 3 वर्ष होऊन गेली, त्या कुठल्याही व्यक्तीने शासनाकडे या अधिकाऱ्याच्या विरोधात कंप्लेंट केली आहे, गुन्हा दाखल करायचा आहे अशी परमिशन मागितलेली आहे, असा साधाही अर्ज केलेला नाही. त्यामुळे हे धुत्या तांदळासारखे आहेत की दागाळलेले आहेत हे कळणं कठीण आहे अशी परिस्थिती आहे. म्हणजे शासनाकडून त्यांना अभय आहे आणि ज्यांची बदनामी झालं असं म्हणून त्या ठिकाणी म्हणतात आहेत की आता नवाब मलिकने जे स्टेटमेंट दिलं आहे
की नार्कोटिक्स विभागाला तंबाखू आणि गांजा याच्यातला फरक कळत नाही. नवाब मलिकच्या या स्टेटमेंटला वजन यायचं असेल तर नवाब मलिकने किंवा त्याचा जावई जो समीर खान जो आहे त्यांनी नार्कोटिक्स डिपार्टमेंटच्या विरोधात फौजदारी गुन्हा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला पाहिजे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर आरोप करतायत की वसुलीसाठी सॉफ्टवेअरचा वापर होतोय. हे कितपत खरं आहे? माझं म्हणणं असं की नुसते आरोप करण्यापेक्षा त्याचे पुरावे सादर करा. आता ॲप आहे ते ॲप असताना जे कलेक्शन ॲपमधलं आहे तिथं कधीही सादर करता येतं. हे जे सेन्सेशनलायझेशन करण्याची जी सवय आता राजकारणामधली झालेली आहे त्याच्यामुळे लोक करमणूक म्हणून वाचतात आणि सोडून देतात, त्याच्याकडे सिरियसली बघत नाही. म्हणजे आता त्याच्यामध्ये असणारं म्हणजे मीच वेळ मोकळा असल्यामुळे देवेंद्र फडणवीसांची असणारी यूट्यूबवरती त्यांची एक मुलाखत एक 8-10 दिवसापूर्वी म्हणजे अजित पवारांवरती धाड पडल्यानंतर त्यांच्याच यूट्यूबच्या ह्याच्यावरनं मला असं कळलं की अजित पवारांकडे 1150 कोटीचे अनअकाउंटेड फॉर मिळाले असं त्यांचं स्टेटमेंट होतं. मी नंतर वर्तमानपत्र त्याच्या अगोदरच्या नंतर चाळत होतो की ईडीने ही बातमी कुठेतरी दिलेली आहे का. मला कुठेही ईडीने या धाडीमध्ये एवढं असं सापडले असं कुठंच म्हटलेलं नसताना ही बातमी देवेंद्र फडणवीसकडे कशी गेली. त्याच्यामुळे विचार करणारा हा जो सामान्य माणूस जो आहे त्या सामान्य माणसाला मग असणारं जे ज्याच्यावर धार पडलेली असते तो जेव्हा म्हणतो हे राजकीय हेतूने झालेलं आहे त्याला कुठेतरी असं वाटत नाही झालंय असेल. ईडीने जर फिगर दिली असती तर मी समजू शकतो. आता देवेंद्र फडणवीसनी स्वतःहून हा जो फिगर दिलेला आहे त्याचे कागदपत्र लोकांसमोर द्यावेत. विरोधी पक्षाच्या आरोपावर महाविकास आघाडी एकत्र येऊन उत्तर देत नाही, असं का? तुम्ही राष्ट्रवादीला कशाला घेता? पक्ष म्हणून नाही, ती व्यक्ती म्हणून आहे. मी एका कुठल्या तरी मंत्र्यांवरती धाड पडली म्हणून तो पक्ष बदनाम असं नाही झालं. ती व्यक्ती चर्चेचा विषय आहे. त्या व्यक्ती एक कल्प्रेट म्हणून आपल्याला धरता येते. त्याच्यामुळे मी पक्ष असं धरत नाही त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण हे कल्चर जे आहे धाडीचं याच्यामध्ये BJPला उत्तर देणं सगळ्यात महत्त्वाचं आहे की 2G स्कॅममध्ये 2014 नंतर यांचं सरकार मोदीजींचं सरकार आलं आणि त्या 2G स्कॅममध्ये जज असे नमूद करतात आहेत की मी दर दिवशी वाट बघत राहिलो की या घोटाळ्यामधले कागदपत्र येतील. मला नजरेने फील होतंय की घोटाळा झालेला आहे पण शासनाने कागदपत्र आणून दिली नाही म्हणून नाईलाजाने मला सोडावं लागतं. हे जजमेंटमध्ये नमूद केलेलं आहे. हे कोर्टाचे असणारे ऑब्झर्वेशन की जो पक्ष आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत असा म्हणणारा आला आणि सत्ता मिळाली, मेजॉरिटीने सत्ता मिळाली, तोच पक्ष आता ईडीचा असेल, ईडीचा असेल, इन्कम टॅक्सचा असेल, CBIचा असेल, रॉचा असेल,
याचं सगळं वापर करून अनेक धाडी घातल्या. सरकारचा धाडी घालण्याचा अधिकार आहे का माहिती असेल तर त्यांनी इन्क्वायरी करावी, सगळं करावं, पण त्या कन्क्लुजनला ते घेऊन जा. त्या कन्क्लुजनला न गेल्यामुळे लोकांना असं वाटतंय की या धाडी सुद्धा पॉलिटिकल धाडी असल्या पाहिजेत. नागपुरात रिपब्लिकन आघाडीची चर्चा सुरू आहे. आपण आघाडीसोबत आहात का? अशी बुजगावणी बरीच येतात ना त्या ह्याच्यामध्ये. आणि इलेक्शनच्या अगोदरच ते विरघळून जातात असं मी पाहिलेलं आहे. त्याच्यामुळे असं मी ते काही सिरियस घेत नाही. पण इथे महाविकास आघाडी म्हणून लढल्या जाईल. कुठल्याही जिल्हा परिषद, पंचायत समित्या किंवा नगरपालिका, महानगरपालिका किंवा नगरपंचायत या आघाडी म्हणून लढल्या जातील याच्याबद्दल मला असणारं शंका आहे. कारण त्या त्या पक्षातले असणारे, त्या त्या जिल्ह्यातले असतील, विभागातले असतील कार्यकर्ते जे आहेत त्यांना निवडणूकच्या माध्यमातून आपण केलेल्या कार्याचं एक सर्टिफिकेट मिळतं. ते कोणी सोडायला मागत नाही असं. त्याच्यामुळे इंटरनली प्रत्येक पक्षावरती आपण वेगळं लढलं पाहिजे, हा प्रेशर मोठा आहे. जिन नेताओं पर भ्रष्टाचार के आरोप लग रहे हैं वे भी चुप है, इस पर आप क्या कहेंगे? देखिए, मैं नब्बे की बात करूं कि हम लोग उस वक्त पार्लियामेंट में था और ये भ्रष्टाचार का सिलसिला वहीं से शुरुआत हुआ, बदनामी का सिलसिला शुरुआत हुआ. सुखराम मंत्री थे कि जिन पे पहला आरोप लगा. हाउस में मांग हुई कि उनको निकाला जाए मंत्रिमंडल से. 15 दिन हाउस बंद रहा. केस चली. केस चलने के बाद जो 2 लाख रुपया सुखराम जी की यहाँ मिला था, वो पता चला कि विथ नोट एंड नंबर्स, ये कोर्ट का बयान है उसमें, कि कांग्रेस पार्टी के ऑफिस से उनको दिया गया. एक बात मैंने उस वक्त जो जान ली और आज भी जान रहा, कि देश भर में पॉलिटिकल लीडरशिप अगर खत्म करनी है आप, तो करप्शन के चार्जेस लगा दो, उसको इंक्वायरी में बिठा दो, और कुछ सालों बाद जब कोर्ट का फैसला आता है तो उसको बरी किया जाता है, लेकिन नेतृत्व खत्म हो जाता है. उसी तरह छगन भुजबल का है. लेकिन हम लोग ने जिस आयो है, इन्वेस्टिगेशन ऑफिसर है, उस इन्वेस्टिगेशन ऑफिसर से हम लोगों ने कभी ये पूछा नहीं कि ये बरी कैसे. एक तो उसने इन्वेस्टिगेशन में कमियां कही होगी, या जैसे छगन भुजबल के केस में कोर्ट ने कहा कि बहुत जल्दबाजी हुई, तो हम अधिकारी के कार्रवाई करने से डर रहे. ये मैं मानता हूं कि किसी व्यक्ति को किसी की बदनामी करने का अधिकार नहीं है. जब तक आप इन्वेस्टिगेशन ऑफिसर हो, जब तक आप खुद ही इस बात पर मजबूती से ये नहीं कह सकते, कानूनी तौर से आप ये नहीं कह सकते कि भैया इसने गलती की है, तब तक आप उसको अरेस्ट क्यों करते हो. अगर अरेस्ट किया है, उसकी बदनामी की है, तो आपको वो प्रूव करना होगा. और आपने अगर प्रूव नहीं किया
तो आपको भुगतना होगा। और मैंने अभी ही बताया कि वो जो ब्रिटिशों का जो कानून था कि जो अधिकारी बैठा है उसको अपना अधिकार इस्तेमाल करते समय जो एक छूट गई है कि आपके खिलाफ कोई कार्रवाई नहीं होगी, और किसी को अगर कार्रवाई करनी होगी तो सरकार से परमिशन लेना होगा। एक प्रकार का तो उसको लाइसेंस ही मिल गया है कि जो करना है वो कर लो, मुझ पे तो कोई कार्रवाई नहीं होगी। तो ये जो ब्रिटिश ज़माने का जो कानून है अधिकारियों को बचाने का, उसको पहला खारिज होना चाहिए, ताकि रूल ऑफ द लॉ जो है वो शुरुआत हो सके। क्योंकि अधिकारी को भी इसकी जानकारी होनी चाहिए कि मैंने अपना अधिकार अगर सही ढंग से नहीं इस्तेमाल किया तो मुझ पे भी कार्रवाई हो सकती है।